मांडवे जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मान्य प्रमुख पाहुणे व माजी शिक्षक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. शालेय जीवनानंतर स्नेहमेळा होणे सामान्य आहे. मात्र शाळेतील प्रत्येकाने गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा एक आदर्श पायंडा मांडवे तालुका खटाव येथील माजी विद्यार्थी नंदकुमार पाटील, सचिन देशमुख, अशोक खाडे, गणपतराव खाडे, राजेंद्र कोरे, तुकाराम खाडे, हनुमंत खाडे, भरत खाडे, सुनील खाडे गुरुजी, संतोष बोबडे, ज्ञानदेव माळवे, राजेंद्र देशमुख, संतोष माळी, आनंदराव पाटील, महादेव खाडे, बाबासाहेब ढोले, विकास चिरमे, दत्तात्रय पोपट खाडे, संतोष देशमुख, नामदेव गोरे, अर्चना क्षीरसागर, मिनाज मुलानी, सुनीता पाटील, सुवर्णा खाडे आदी विद्यार्थ्यांनी पार पाडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे तालुका खटाव येथील 1986च्या पहिलीच्या बॅचतर्फे नुसताच एक अनोखा कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहामध्ये पार पडला. यामध्ये गुरुजांचा सन्मान आणि तंत्रज्ञानाची भेट या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणारे लाडके शिक्षक हरिभक्त दिलीप बनसोडे सर आणि आदरणीय नवाळे मॅडम यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आजचे विद्यार्थी हे राष्ट्राचे भविष्यातील शिल्पकार आहेत हा विचार मनाशी बाळगून या माजी विद्यार्थ्यांनी चालू पिढीच्या बौद्धिक व तंत्रज्ञान विकासासाठी शाळेला 2 संगणक संच भेट दिले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची द्वारे खुली होणार आहेत. पर्यावरण संतुलन आणि संवर्धन स्पर्धा परीक्षांना बळ केवळ भौतिक सुविधावर न थांबता या माजी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्पही केला आहे. या अंतर्गत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सोबत घेऊन वृक्षारोपणाची चळवळ राबवली जाईल. याशिवाय भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थ्यांची आवश्यक मार्गदर्शक पुस्तकही यावेळी भेट देण्यात आली. त्यांच्या ह्या कार्याचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष खाडे व त्यांचे सर्व सहकारी पांडुरंग खाडेसर, अजमुद्दीन मोलानी, सुभाष देशमुख, पोपराव पाटील, शशिकांत देशमुख, रामचंद्र फडतरे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम ढोले, त्याचप्रमाणे प्रकाश ढोले, नामदेव खाडे, पोलीस पाटील दाजी पाटील, माजी सरपंच मोहनराव पाटोळे, सुनील खाडे आबा इत्यादी ग्रामस्थ उपस्थित. ज्या जिल्हा परिषद शाळेतून आपल्या शिक्षणाची सुरुवात झाली त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे संपूर्ण मांडवे गावासह परिसरामध्ये कौतुक होत आहे. बनसोडे सर आणि नवाळे मॅडम यांनी दिलेल्या संस्कारामुळेच आज आम्ही घडलो अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे स्वागत सौ मालती खाडे मॅडम, सूत्रसंचालन श्री जयकर खाडे सर, गणपतराव खाडे, माजी विद्यार्थी 1986 बॅचचे मनोगत नंदकुमार पाटील, अर्चना क्षीरसागर, सुनील खाडे, पोपटराव कोरे व ग्रामस्थ पांडुरंग खाडे तर आभार तुकाराम खाडे यांनी मानले. माईक येतो त्यावेळेस वेळेचं बंधन आहे असं सांगितलं जातं आणि माईक कधी हातात यावा ह्याला सुद्धा टायमिंग असतं. सुरुवातीला आला की बरं वाटतं आणि नंतर आला की सगळ्यांनाच ते नको वाटतं. खरं तर मी या क्षेत्रात काम करत असताना माझ्यासमोर असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे मी सुरुवातीला कटाक्ष टाकला. याचं कारण असं आहे की हे विद्यार्थ्यांना हे सगळं वरून जातं. त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांना एक ठराविक चाल करत नाहीत, काय करत नाहीत. त्यामुळं यानंतरचं माझं जे बोलणं आहे ते निश्चितपणे तेही ऐकून घेतील. खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमाचं व्यासपीठावरती विराजमान असलेले आमचे माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली ते इयत्ता पहिलीचे माझे बालमित्र. मी तसं बघायला गेलं तर आज माहिती ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे ग्रामस्थ म्हणून उपक्रम राबवू त्यावेळेस निश्चितपणे एक शाळेला नव्हे तर येणाऱ्या भविष्यातील पिढीला जे आपल्या राष्ट्राचे भविष्यात शिल्पकार बनणार आहे नागरिकत्व शोधण्यासाठी आपल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या आयुष्यात पुढे जायचं असेल त्याच्या काटकसरीनं जिल्हा परिषद शाळा अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे. मी तर म्हणतोय आमच्या सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला पाहिजे की ओढूस दैवडी मोठी केल्याची गाव आपल्या गावा शेजारी त्यामुळे तोटा थोडासा होतोय कारण जवळ 5-6 किलोमीटर ही दोन्ही गाव आहेत.
जे गावांना मोठी गावं जवळ नाही ती लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देतात. पण आम्हाला ही दोन्ही गावं मोठी असल्यामुळं आपापल्यापर्यंत ते एवढा प्रवेश आहे. तरी पण आपल्या सर्व पालकांनी विचार केला पाहिजे की आपली जिल्हा परिषद शाळा आता एवढी मोठी शासनानं आता बांधून दिलेली आहे, त्यात सुद्धा विद्यार्थी घालून म्हणजे आधुनिकीकरण सुद्धा होत चालले आता यांनी आणि त्याला उत्स्फूर्त अशी स्वरूपाची दाद ते आमच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. त्यांचं खरं तर ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या माजी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करावं. आम्हाला विद्यार्थ्यांना आम्ही चांगलं शिकावं, आम्हाला चांगली शिस्त असावी, ह्याच्यासाठी जसं आपण म्हणतो म्हणी तसं कोरे गुरूंची मला खूप आठवण येते. ते एक मन नेहमी म्हणायचे. आज आम्ही सर्वजण सफेद शर्ट घालून आलोय, त्याचं कारण असं आहे, कोरे गुरुजी असं म्हणायचे, नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. म्हणजे त्या काळामध्ये रोजच्या रोज कपडे कधी धुतलेले नसायचे, शर्ट मळलेले असायचे आणि तो बदल दिसावा कुठंतरी. तो आम्ही किती आता चकचकीत थोडस झालोय हे थोडस आम्हाला दाखवण्याची संधी मिळाली. खूप मोठे होते कारण म्हणजे लहानपणी सगळे बघायचं की आपली पुढची बॅच कुठली आहे, ते सिनियर कसे आहेत किंवा त्यांचं मार्गदर्शन. मग भले शैक्षणिक क्षेत्र असेल, दुसरी आरोग्याचं क्षेत्र असेल, आर्मीमध्ये आहेत, हे आमचे खूप म्हणजे रोल मॉडेल ज्याला आपण म्हणतो, ज्याला मार्गदर्शक म्हणतो, अशी बरीच व्यक्तिमत्व आहेत. नाव प्रत्येकाचं घेणं शक्य नाही, पण या सर्वांच्याकडे बघत बघत आम्ही मोठे झालो. तर त्यांचं खूप मनापासून सांगू इच्छितो, प्रत्येकाने एक झाड आपल्या कुठेही रानात लावा, शेतात लावा, घरापुढे जागा असेल तिथे एक झाड लावा. ते स्मृती म्हणून असेल. आज खरंच गरज आहे. कारण का सगळं शास्त्र जर पाहिलं, तुम्ही डिजिटल व्हा, सगळं व्हा, परंतु ज्या वेळेला कोरोनाचा प्रसंग आला त्यावेळेला प्रत्येकाला आठवत होतं. काय आठवत होतं? ते ऑक्सिजन पुरवठा होत नव्हता, माणसं मरू लागली. तर हे झाड आपल्याला संजीवन म्हणून आहे, ऑक्सिजन पुरवणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं एक एक झाड लावा. प्रत्येकाने झाडं आता तोडणं बंद करा. पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक वापर करा. पाण्याचा अतिशय काळजीपूर्वक वापर करा. पाणी जपून वापरा. ठिबक सिंचन करा. त्यानंतर जे आपली ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताकडे एक मागणं मागा, देवा आम्ही पर्यावरणाचे सर्व स्तोत्र निर्माण करतो, तो आम्हाला तेवढा पाऊस दे. कारण त्या पावसामुळं आमचं जीवन उंचावते, त्या पावसामुळं आमच्या सगळ्यांच्यात भरभराटी येते. आता यानंतर सर्व मुलांसाठी खाऊचं वाटप आहे. सर्व जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के काळे, मांडवी, तालुका खट.